11 राष्ट्रीय कर्मचारी संघटनांनी हजारो राज्यव्यापी संघटना यांच्यामार्फत संघटित आणि असंघटित कामगारांचा आज देशव्यापी संप आहे। या संपामध्ये देशभरातील सुमारे 30 कोटी कामगार आणि कर्मचारी ह्या संपामध्ये उतरलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी, शिक्षक आणि सरकारी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आज आपण या ठिकाणी 2 तासाचं धरणे आंदोलन करून जवळजवळ राज्य सरकारी, निम सरकार आणि शिक्षक असे 17 लाखाहून जास्त कर्मचाऱ्यांनी या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होऊन शासन जे अन्यायकारी जी धोरणं आहेत शासनाची, म्हणजे जो पीडीएफ RDA कायदा आहे तो रद्द व्हायला पाहिजे। पुन्हा आपल्याला जुनी पेन्शन आहे ती लागू झाली पाहिजे, 8वा वेतन आयोग लागू झाला पाहिजे, महागाई भत्ता गोठवला जातोय तो दिला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचा जो काही भरती आहे ती थांबवलेली आहे, ही भरती दिलेली पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे कमी पटाच्या नावाखाली शाळा बंद करण्याचं जे धोरण राज्य शासनाने आणि केंद्र शासनानं जे चालवलेलं आहे, गेल्या वर्षाचं उदाहरण देतो की संपूर्ण देशामध्ये जवळजवळ कमी पटाच्या नावाखाली दुर्गम वाडी वस्तीच्या भागामध्ये शाळा चालू करून त्यांच्या शिक्षणाला सुविधा दिली पाहिजे, पण दुर्दैवानं ते न होता 93,000 शाळा या देशामध्ये बंद पडलेल्या आहेत। आणि त्यामुळं आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की शिक्षण हक्क कायदा आणि घटनेच्या संविधानातील 16 आणि 14 कलम आणि 21वा कलम जे आहे त्या कलमानुसार प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मुलाला शिकण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे, समानता आहे। त्यानुसार प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे। भले तिथं 5 मुलं जरी असतील तर तिथं ती शाळा टिकली पाहिजे, ती शाळा बंद करता कामा नये। अशा मागण्यासाठी आणि शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये हे शासन, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, हे उदासीन आहे। म्हणजे आहेऱ्या वर्गाकडेच आपण लक्ष द्यायचं आणि नाहिरे वर्ग जो बहुजन समाजाचा आहे त्यांच्या मुलाचं शिक्षण कसं बंद पडेल यासाठी ही प्रतिगामी शक्ती या शासनाच्या मध्ये जी आहे ती प्रयत्न करत आहेत, ते हाणून पाडण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला इशारा देतो की आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की प्रत्येक मूल शिकलं पाहिजे आणि आम्हाला शिकवू दिलं पाहिजे, अशैक्षणिक कामं कमी केली पाहिजेत, एकही शाळा या देशातली आणि राज्यातली बंद होता कामा नये आणि शिक्षक भरती केली पाहिजे। या मागणीसाठी आपण शासनानं गांभीर्याने विचार करावा आणि भविष्य काळामध्ये आपण बेमुदत संपाचं हत्यार उपसू अशा प्रकारचा इशारा आपल्या माध्यमातून या शासनाला देतो आहोत।